हा टॉप बॉटम मी ऑनलाईन ऑर्डर केला. बट मी एक्सपेक्ट केलं ते वेगळंच आणि हे भलतंच झालं. सेट छान आला पण क्वालिटी बरोबर नाही. इकडे आजी म्हणत होती, कुठून आणलं हे झबलं? म्हटलं बोलावलं ऑनलाईन. मला तर यापेक्षा माझ्या घरच्या पाय पुसण्याची क्वालिटी बरी वाटली. मग म्हटलं पायाला आपल्याला 300 रुपयात अशीच क्वालिटी मिळणार आहे, त्यापेक्षा बाहेर जाऊन यात आणखी थोडे पैसे ॲड करायचे आणि मनाला पाहिजे तसे कपडे घ्यायचे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. काल मी असेच व्हिडिओ बघत होते, मग त्यामध्ये मला एक व्हिडिओ दिसला, राजस्थानी कांदा बेसन पराठा. तर म्हटलं चला आपण पण आज करून बघूया. तर मंडळी, सर्वात आधी मी इथे कणिक घेतली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून ती कणिक छान मळवून घ्यायची. त्यानंतर मी कांदा कापून घेतलेला आहे आणि नंतर तव्यावर तेल टाकून त्यामध्ये जिरे, धने पावडर आणि मग नंतर त्यामध्ये कांदा टाकून तो छान होऊ द्यायचा. मग त्यामध्ये पूर्ण मसाले ॲड करायचे. मी इथे तिखट, हळद, मीठ आणि यामध्ये थोडा लिंबाचा रस पण ॲड करायचा. मग ते छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये बेसन ॲड करायचं. आता काही लोक म्हणतील हिला काय फक्त पराठेच करता येते का? तर तसं नाही, करायचं म्हटलं तर सर्वच येते. पण मला माहिती आहे जो होणारा पसारा आणि ही जी भांडी घासावी लागतात ते काम माझ्याकडेच असतं, म्हणून मी जास्त कामं करून ठेवत नाही. आणि तसा पण आज माझा उपवासच होता. हा पराठा तर उर्वेशच खाणार होता. आपण कांदा बेसन छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर एक चपाती लाटून घ्यायची आणि त्यावर हे मिश्रण टाकायचं. या पद्धतीने त्या चपातीला आकार द्यायचा आणि ती चपाती पुन्हा एकदा लाटून घ्यायची आणि नंतर तव्यावर टाकून तेलाने किंवा तुपाने छान भाजून घ्यायची. मी इथे विदाऊट ऑइल केलेलं आहे कारण उर्वेशला दह्यासोबत खायचे होते. तर मंडळी, कशी वाटली ही आजची आपली राजस्थानी कांदा बेसन पराठा रेसिपी? एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा.